नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ नाऊ न्यूज. बनावट नोटा विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात बनावट नोटा विक्री करणारी टोळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारंजा पोलिसांनी इम्मी मिनसूरवाले या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीकडून 500 रुपयांच्या 69 बनावट नोटा आढळून आल्या. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याचा PCR घेण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने टोळीतील इतर सदस्यांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी भिवंडी, मनमाड आणि नाशिक येथून आणखी 4 आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारंजा पोलीस पुढील तपास करत आहेत. विदर्भ नाऊ न्यूजसाठी असलम हिरीवाले, कारंजा, वाशिम. पोलीस स्टेशन कारंजा शहर येथील गोपनीय कर्मचारी जे आहेत, DBला काम करणारे कर्मचारी यांना माहिती मिळाली की हसन निमसूरवाले उर्फ इम्मी हा गावात नकली नोटांचा वापर करत आहे. या माहितीवरून त्याची माहिती काढली गोपनीयरित्या. मग त्याला ताब्यात घेतला. सखोल विचारपूस केली असता त्याच्याकडनं 69 500 रुपयाच्या नोटा मिळून आले. त्याचा PCR घेतला. त्याच्या PCR दरम्यान इतर 4 आरोपी अटक करण्यात आले. इम्रान हा मनमाडवरून अटक केला. गोपाल हा भिवंडीवरून, माणिक संभाजीनगर गंगापूर, अफजल हा मालेगाव नाशिकवरून अटक करण्यात आली. सदरच्या आरोपीचा PCR चालू आहे. 12 तारखेपर्यंत यांचा PCR आहे. तपास सुरू आहे.